नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इव्हॉल्व अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की युनिव्हर्सचं फॉर्मेशन कसं झालं होतं आणि अर्थचं फॉर्मेशन सुद्धा कसं झालं होतं हे बघितलं होतं. पण आज आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की अर्थचं जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं झालेलं आहे, जे काही चेंजेस झालेले आहेत अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते कोणत्या पद्धतीनं झालेले आहेत. कारण का जेव्हा पृथ्वीचं ओरिजिन झालं होतं तेव्हा जे काही ॲटमॉस्फिअरचं कंपोजिशन होतं ते डिफरंट होतं आणि आता जे काही ओरिजिन आहे किंवा आत्ताचे जे काही कंपोजिशन आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरचं ते थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवा. तर ह्याची कारणं काय काय होती आणि हे चेंजेस कशामुळे झालेले आहेत हे आपल्याला आज बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर जर काय अर्थचं ॲटमॉस्फिअरचं इव्होल्युशन बघायला जर गेलं तर हे 3 स्टेजेसमध्ये झालेलं आहे. किती स्टेजेसमध्ये? तर 3 स्टेजेसमध्ये. तर पहिला जो काय स्टेज आहे, पहिला स्टेज हे जो काय प्रायमरी स्टेज होता, तर ह्याच्यामध्ये काय झालं होतं की प्रायमरी स्टेजमध्ये आपण म्हणूया की हायड्रोजन आणि हेलियम ह्याचं कंपोजिशन सगळ्यात जास्त होतं. कारण का जो काही नेबुला तयार झाला होता, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं नेबुला म्हणजे काय. आता त्या नेबुला जो काय तयार झाला होता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंपोजिशन कशाचं होतं? हायड्रोजन आणि हिलियमचं. तशाच पद्धतीनं जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झालं होतं तेव्हा त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त डॉमिनेटिंग आपण म्हणूया डॉमिनेटिंग गॅसेस कोणते होते? तर ते होते तुमचे हायड्रोजन आणि हेलियम. आता हायड्रोजन आणि हेलियम नंतर जे काही चेंजेस होत गेले ते कशामुळे होत गेले? तर अर्थचं ॲटमॉस्फिअर जे काही झालेलं आहे सेकंड रिजनमध्ये, सेकंड स्टेजमध्ये, तर ते कशामुळे झालेलं आहे? जे काही व्हॉल्कॅनिक इरप्शन वगैरे झालं होतं तर ते व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे गॅसेस बाहेर पडत होते. कोणतं काय हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. बट ही सेकंड स्टेज होती. आणि थर्ड स्टेज जी आली, जे आता सध्याचं वातावरण जे काय बघतोय आपण, जे काय कंपोजिशन चेंज झालेलं आहे, तर ते कशामुळे झालं होतं? मॉडर्न कंपोजिशन जे आहे ते पूर्णपणे आहे फोटोसिंथेसिसमुळे. पूर्ण कशामुळे आहे? फोटोसिंथेसिसमुळे. तर हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचे तिन्हीच्या तिन्ही स्टेजेस. तर पहिला स्टेज जे होता याला काय म्हणतो आपण? प्रायमोर्डियल ॲटमॉस्फिअर. काय म्हणायचं आपल्याला? प्रायमोर्डियल ॲटमॉस्फिअर असं म्हणायचं. ठीक आहे. आता जेव्हा पृथ्वी तयार झाली, पृथ्वीचा उगम झाला, तेव्हा सगळ्यात जास्त जे काही गॅसेस होते ते म्हणजे हायड्रोजन हा डॉमिनेंट होता प्लस हिलियम, हे 2 गॅसेस होते, लक्षात ठेवा. हे 2 गॅसेस होते. पण जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झालं होतं तेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर होतं ते खूप जास्त होतं, लक्षात ठेवा. आणि पृथ्वीचं टेम्परेचर खूप जास्त झाल्यामुळे जनरली त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी होती ती अजून इतकी जास्त नव्हती. त्याच्यामुळे वीक ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक होता. सेकंडली अर्थचं जे काय आउटर कोअर आहे, जो आउटर कोअर बाह्य गाभा ज्याला म्हणतो आपण, जो लिक्विड फॉर्ममध्ये आहे, तो अजून एवढा व्यवस्थित डेव्हलप झाला नव्हता. आणि त्याच्यामुळे अर्थचा मॅग्नेटिक फील्ड सुद्धा नव्हता. हे 2 गोष्टी काय होत्या की अर्थ जो होता तो खूप जास्त हॉट होता आणि सेकंडली ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतं आणि अर्थ मॅग्नेटिक फील्ड अजून व्यवस्थित डेव्हलप झाला नव्हता. इट वॉज अ वीक मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड जे होता तो वीक होता. आणि ह्याच्यामुळे काय होत गेलं की सूर्यापासून येणारे जे काही सोलार स्टॉर्म्स आहेत, सोलार स्टॉर्म्स, तर ह्या सोलार स्टॉर्म्सनी केलं काय की अर्थमधले जे काय अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधले जे काही गॅसेस आहेत त्यांना काढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या. म्हणजे जे काही सोलार स्टॉर्म्स होते ते काय करत गेले की अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये हायड्रोजन आणि हेलियम होते त्यांना स्ट्रिप ऑफ केले. स्ट्रिप ऑफ म्हणजे काढून घेतले. आणि ह्याच्याबरोबरच काय होतं की अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी होती. ह्याच्यामुळे अर्थला पॉसिबल नव्हतं की जे काही गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत त्यांना होल्ड करून ठेवणं एवढं जास्त पॉसिबल नव्हतं. आणि ह्याच्यामुळे हायड्रोजन आणि हिलियमचं जे काही प्रमाण होतं हे कमी 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 होत गेलं. सो इट वॉज बिकॉज वाय द अर्थ वॉज मोल्टन हॉट. ठीक आहे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण आता काय म्हणू शकतो की जे काय सध्याच्याला आपण ॲटमॉस्फिअर बघतोय त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हिलियमचं जे काही प्रमाण अगोदर होतं तेवढं नाही आता. म्हणजे त्या पद्धतीचं ॲटमॉस्फिअर आता आपल्याला बघायला मिळत नाही. आता सेकंड जी काही स्टेज होती ती सेकंड स्टेज कोणती होती? तर बघा की अर्थ कसं होतं की जनरली इट वॉज व्हेरी हॉट, खूप जास्त हॉट होता. त्याच्यामुळं अर्थचं टेम्परेचर वाढल्यामुळं त्याचं फॉर्मेशन कशामध्ये झालं होतं? मोल्टन मॅग्मामध्ये. सो इट वॉज लाईक अ मोल्टन मॅग्मा. म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन कंटिन्युअसली चालू होतं, लक्षात ठेवा. आणि जसं व्होल्कॅनिक इरप्शन चालू होणार आहेत त्याच्यामधून काय बाहेर येणार आहेत? काही गॅसेस बाहेर येणार आहेत. आणि त्या गॅसेसमध्ये कोण कोण असणार आहेत? मेजरली वॉटर वेपर असणार आहे. ऑफकोर्स आता सुद्धा आपण बघतोय की जेव्हा व्होल्कॅनिक इरप्शन होतं तेव्हा वॉटर वेपर त्याच्यातून बाहेर येतं. पण वॉटर वेपर बरोबर कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर येत होता. आणि त्याच्याबरोबर नायट्रोजन, मिथेन, अमोनिया, सल्फर कंपाऊंड्स, ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या? येत होत्या. पण त्यावेळेला ऑक्सिजनचं प्रमाण नव्हतं, लक्षात घ्या. काय नव्हतं? ऑक्सिजनचं प्रमाण नव्हतं किंवा ऑक्सिजन जो होता तो एकदम निग्लिजिबल फॉर्ममध्ये होता किंवा नव्हताच. सो हे आपण म्हणू शकतो. पण जसं वॉटर वेपर बाहेर येत होता असं तो वरती जाणार आहे आणि वरती गेल्यामुळे जनरली काय होणार आहे की त्याचे ढग तयार होणार आहेत आणि पाणी, पावसाचं पाणी आपल्याला पृथ्वीवरती पडताना बघायला मिळत होतं. सो ह्याचं स्वरूप कशामध्ये होत होतं? रेनफॉलमध्ये. आणि जसं रेनफॉल खाली येत होता त्याच्याबरोबर काय होत होतं की विथ द हेल्प ऑफ द रेनफॉल बरोबर जे काय आपला कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये होता
तो कार्बन डायऑक्साईड आता डिझॉल्व्ह व्हायला चालू झाला कशामध्ये, रेनफॉलमध्ये. आता तो कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय झालं की तो पृथ्वीवरती आला. पृथ्वीवरती पडल्यानंतर काय झालं, पृथ्वी ऑलरेडी गरम होती, पृथ्वीवरती आला, परत पाण्याचं काय झालं, वॉटर वेपर तयार झाला, पाणी परत काय झालं, वॉटर वेपर बनून तो वरती जायला लागला. पण त्याच्यातलं जे काही कार्बन डायऑक्साईड होतं ते कार्बन डायऑक्साईड कुठं साचायला चालू झालं, अर्थवरती, एकतर ओशन्समध्ये किंवा जनरली आपण म्हणूया काही रॉक्समध्ये. त्याचं कन्व्हर्जन कार्बोनेट्समध्ये व्हायला चालू झालं आणि तो स्टोअर व्हायला चालू झाला आपल्या समुद्रामध्ये. सो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेलं समुद्रामध्ये किंवा जनरली रॉक्समध्ये, आणि ॲटमॉस्फिअर मधलं कार्बन डायऑक्साईड जे होता तो कमी व्हायला चालू झाला. हे कशामुळं, रेनफॉलमुळे. आणि हे रेनफॉल जे होतं ते मिलियन्स ऑफ इयर्स चालू होतं, लक्षात ठेवा. आणि ते मिलियन्स ऑफ इयर्समुळे काय झालं की पृथ्वीचं जे काही टेम्परेचर होतं ते हळूहळू कमी व्हायला चालू झालं. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया की फॉर्मेशन ऑफ ओशन्स. आता ओशनचं फॉर्मेशन, समुद्र जे आहेत किंवा महासागर जे आहेत ते कसे तयार झाले होते. आता मगाशीच आपण चर्चा करत होतो की पृथ्वीचं जे काही टेम्परेचर होतं ते खूप जास्त होतं. आता जास्त का होतं, कारण का तेव्हा जेव्हा सूर्याच्या भोवती ग्रह तयार व्हायला चालू झाले, जेव्हा ते काही मटेरियल एकत्र यायला चालू झाले, त्याच्यामुळं कोलिजन झाल्यामुळे जनरली काय झालं की टेम्परेचर वाढत गेलं होतं. आणि टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळं जे काही पृथ्वी होती ती पृथ्वीचं मोल्टन स्टेट तयार झालं होतं. जसं काय मॅग्मा आपण बघतो त्याच पद्धतीनं काय तयार झालं होतं, पृथ्वी हा मोल्टन स्टेटमध्ये होता. आणि बेसिकली बिकॉज ऑफ दॅट काय म्हणूया आपण की व्होल्कॅनिक इरप्शन कंटिन्युअसली चालू होतं. आणि त्या व्होल्कॅनिक इरप्शन मधून वॉटर वेपर जे काही बाहेर पडत होते त्याच्यामुळे ढग तयार व्हायला चालू झाले. आणि त्या ढगातून जनरली काय व्हायला चालू झालं, पावसाचं पाणी पृथ्वीवरती पडायला चालू झालं. आणि तेच पावसाचं पाणी समुद्राच्या फॉर्ममध्ये काय व्हायला चालू झालं की अॅक्युमुलेट व्हायला चालू झालं. ठीक आहे. तर म्हणूया आपण की व्होल्कॅनिक आउट गॅसिंग व्हायला चालू झालं होतं, रिलीज ऑफ मॅसिंग वॉटर वेपर. वॉटर वेपरचं वरती गेल्यानंतर कुलिंग होणार आहे, कुलिंग होऊन काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे, आणि कंडेन्सेशन होऊन काय आपल्याला बघायला मिळणार आहे, सो टोरेन्शियल रेनफॉल. सो हे लाखो दशलक्ष वर्ष किंवा मिलियन्स ऑफ इयर्स म्हणून आपण मिलियन्स ऑफ इयर्स काय झालं की पाऊस पडतच होता कंटिन्युअसली, आणि त्याच्यामुळे ओशन्स तयार व्हायला चालू झाले. आणि ह्याच ओशन्समध्ये काय साठत गेलं, कार्बन डायऑक्साईड साठत गेला. ठीक आहे. मग आता थर्ड स्टेजमध्ये नेमकं काय झालं होतं, थर्ड स्टेज ही जी स्टेज होती ही ऑक्सिजन रिच होती. म्हणजे जनरली जो काय आपला कार्बन डायऑक्साईड होता अॅटमॉस्फिअरमध्ये तो कमी होत का गेला होता, कारण का रेनफॉलच्या फॉर्ममध्ये, रेनफॉल जेव्हा पडत होता किंवा पाऊस जेव्हा पडत होता, कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन ते समुद्रामध्ये साठत गेलं होतं. बट समुद्र तयार झाल्यानंतर त्या समुद्रामध्ये काही जीव तयार व्हायला चालू झाले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणूया आपण. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स का तयार व्हायला चालू झाले, कारण का लक्षात ठेवा काही केमिकल रिॲक्शन चालू झाल्या होत्या. काय चालू झाले, केमिकल रिॲक्शन्स. आणि हे केमिकल रिॲक्शन जे आहेत ह्या केमिकल रिॲक्शन्समुळं RNAचं फॉर्मेशन झालं. काय झालं, RNAचं फॉर्मेशन. आणि या RNA पासून बाकीचे इतर जीव तयार व्हायला चालू झाले. आता हे कुठं चालू झालं होतं, तुमच्या ओशन्समध्ये. आता ओशन्समध्ये का जनरली हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते हे जनरली कसे होते, एनएरोबिक. काय म्हणूया, एनएरोबिक. आता एनएरोबिक म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही. आणि अशाच पद्धतीनं सायनोबॅक्टेरिया सुद्धा उगम कुठं पावला होता, किंवा सायनोबॅक्टेरियाचा सुद्धा जन्म कुठं झाला होता, आपल्या ओशन्समध्ये. म्हणजे सायनोबॅक्टेरिया वॉज फॉर्म्ड, ज्याला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो. बघा आता हा शब्द काय, अल्गी आहे. तो कधी आला समुद्रामध्ये, 2.4 to 3.5 बिलियन इयर्स ॲगो. आता हा जो काही सायनोबॅक्टेरिया होता किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी होता, इट वॉज कॅपेबल ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे तो फोटोसिंथेसिस करू शकत होता. आता लक्षात घ्या की फोटोसिंथेसिससाठी काय लागणार आहे, फोटोसिंथेसिससाठी जो काय लागणार आहे रॉ मटेरियल आपण म्हणूया त्याला पाणी लागेल, वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. आणि याच्यापासून काय मिळणार आहे, ह्याच्यापासून शुगर्स मिळतील किंवा प्लस ऑक्सिजन हा बाहेर पडेल. बरोबर. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईडचं कॅप्चर झालं आणि काय बाहेर द्यायला चालू झालं, ऑक्सिजन इमिट व्हायला चालू झाला. आणि त्याच्यामुळे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणून आपण असं परत हे लाखो वर्ष चालले, लक्षात ठेवा. आणि लाखो वर्षांच्या मध्ये काय झालं की या लाखो वर्षांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत गेलं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होत गेलं, लक्षात घ्या. आणि अशाच पद्धतीनं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये चेंजेस व्हायला चालू झाले. सो वी कॅन सी फोटोसिंथेसिस रिॲक्शन मध्ये CO2 6H2O सनलाईट होतं, आणि ह्याच्यापासून काय मिळालं, C6H12O6 प्लस ऑक्सिजन 6O2. आणि ग्रॅज्युअली काय झालं, ऑक्सिजनचं प्रमाण जे होतं ते वाढत गेलं आणि तो अॅक्युमुलेट होत गेला ॲटमॉस्फिअरमध्ये. त्याच्यामुळं नंतर जे काही जीवजंतू होते किंवा वनस्पती होते किंवा ॲनिमल्स म्हणूया, वाईल्ड ॲनिमल्स ऑर द प्लांट्स, ह्यांचा उगम कुठं व्हायला चालू झाला, पृथ्वीवरती, जमिनीवरती. कारण का जमिनीवरती आता ऑक्सिजनचं प्रमाण किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत गेलं, लक्षात घ्या. ठीक आहे. पण आता हे जे काय ऑक्सिजन होतं ते ऑक्सिजन जे काय वाढलं ते टॉक्सिक होतं. आता टॉक्सिक का, टॉक्सिक एरोबिक ॲनिमलसाठी नाही, एरोबिक ऑर्गॅनिझमसाठी नाही, तर जे एनएरोबिक ऑर्गॅनिझम्स होते ज्यांना ऑक्सिजनची गरज नव्हती
त्यांना ते घातक होतं, लक्षात ठेवा. सो फ्री ऑक्सिजन बिगॅन अक्युमुलेटिंग सिग्निफिकंटली इन द ॲटमॉस्फिअर. पहिला मुद्दा कशामुळे, फोटोसिंथेसिस झाल्यामुळे. पण ह्यालाच काय म्हणतो आपण, कॅटास्ट्रॉफिक. ऑक्सिजन वॉज कॅटास्ट्रॉफ, ऑक्सिजन कॅटास्ट्रॉफ. कारण का, हा टॉक्सिक होता कुणाला, एनएरोबिक जे काय ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना. आणि ह्याच्यामुळे काय झालं की ह्याच्यामुळे एनएरोबिक ऑर्गॅनिझमचं प्रमाण कमी होत गेलं आणि एरोबिक ऑर्गॅनिझम वाढत गेले. सो वी कॅन से इव्होल्युशन ऑफ द एरोबिक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आणि ह्याच्याचमुळे काय होत गेलं की आयर्न जो होता तो आयर्नचं ऑक्सिडेशन होत गेलं. सो वी कॅन से ऑक्सिडाइज्ड आयर्न डिझॉल्व इन द ओशन्स. ओशनमध्ये ऑक्सिजनचं काय होत गेलं, सॉरी, ओशन्समध्ये आयर्नचं ऑक्सिडेशन होत गेलं. आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे जनरली काय होत गेलं की बँडेड आयर्नचं फॉर्मेशन व्हायला चालू झालं आणि त्याच्यानंतर ओझोन लेअर तयार व्हायला चालू झालं, लक्षात घ्या. सो ही प्रोसेस कशाची होती, इव्होल्युशन ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. बघा आता प्रेझेंट कंपोजिशन जर बघितला अर्थच्या ॲटमॉस्फिअरचा, तर आपण इथं बघू शकतो की नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे नायट्रोजन आहे, जवळजवळ 78%, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे त्या 78%च्या आसपास काय सध्याच्याला नायट्रोजन आहे. 21% हा तुमचा ऑक्सिजन आहे. 0.93% आपण काय म्हणूया 0.93% हा आर्गॉन आहे. आणि बाकीचे जे काही गॅसेस आहेत ते बाकीचे आपण काय म्हणूया की बाकीचे जे राहिलेले आहेत ते इतर गॅसेस आहेत. पण आता ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे अप्रॉक्सिमेटली 0.04%. आता सगळ्या बुक्समध्ये, क्रमिकमध्ये घ्या, एनसीईआरटी घ्या, हे काय 0.03% आहे. बट इथं आपण किती व्हॅल्यू घेतलेली आहे 0.04%. कारण का, कारण इंडस्ट्रियल रिव्होल्युशननं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललंय, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे काय होत चाललंय की जे काही कार्बन डायऑक्साईडचं कंपोजिशन आहे ते कंपोजिशन चेंज होत चाललंय आणि ते किती झालेलं आहे 0.03% पासून 0.04% पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यावरतीच गेलेला आहे. बट वी विल टेक अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती आहे 0.04%. आणि जे काही स्ट्रेस गॅसेस आहेत ते आहे निऑन, हिलियम, मिथेन, हायड्रोजन, वॉटर वेपर. हे सगळे काय आहेत स्ट्रेस गॅसेस, म्हणजे ते खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. सो दिस वॉज ऑल अबाउट द इव्होल्युशन ऑफ द ॲटमॉस्फिअर आणि सध्याचं जे काही कंपोजिशन आहे ॲटमॉस्फिअर त्याच्याबद्दल. ओके, थँक्यू.